आपल्या महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत संपूर्ण देशभरातून विविध प्रांतांमधून आलेल्यांची संख्या मोठी आहे। त्यामुळे मुंबईत मराठी अमराठी वाद अधूनमधून डोकं वर काढत असतो। काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये शुक्ला नामक अमराठी व्यक्तीकडून मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीच्या घटनेनं पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला। यानंतर ठाणे, पेण, कल्याण, डोंबिवली आदी ठिकाणी देखील अशा अनेक घटना घडल्या। कुठे मराठी माणसाला मारहाण, कुठे मराठी बोलण्यास नकार, तर काही ठिकाणी मराठी माणसाचा अपमान करण्यापर्यंत परप्रांतीयांची मजल गेलेली दिसली। या निमित्ताने मराठी अस्मितेसाठी प्राणपणाने लढणारं एक नाव ठळकपणे आठवतं, ते म्हणजे छगन भुजबळ। भुजबळ साहेबांनी मुंबईचं मराठीपण जपण्याबरोबरच परप्रांतातील मराठी भाषकांच्या हितासाठी देखील मोठं योगदान दिलं। 90च्या दशकात कर्नाटक सरकारकडून बेळगाव व सीमा भागात मराठी लोकांवर सुरू असलेल्या कानडी सक्ती विरोधात त्यांनी जोरदार आवाज उठवला। आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी कर्नाटक सरकारनं महाराष्ट्रातून येण्याचे सर्व मार्ग बंद केले। मात्र भुजबळ साहेब वेगवेगळ्या वेशभूषा बदलत गोवा मार्गे बेळगावात दाखल झाले आणि शेकडो शिवसैनिकांसह बेळगावच्या हुतात्मा चौकात आंदोलन केलं। त्याबद्दल 2 महिन्यांचा तुरुंगवासही भोगला। भुजबळ साहेबांनी 1985 साली महापौर असताना मुंबईत बॉम्बे नाव हटवून मुंबई नावाची पाटी लावत संपूर्ण देशभरात संदेश दिला होता। आज पुन्हा एकदा मुंबईतील मराठी भाषकांवर होणारे हल्ले हा चिंतेचा विषय बनलाय। या भेकर हल्ल्यांना महाराष्ट्रानं कधीही भीक घातली नाही, यापुढेही घालणार नाही। या मुजोरी विरोधात भुजबळ साहेबांप्रमाणेच मराठी जनताही पेटून उठेल अशी आशा बाळगूया।